भारताचे मुख्य येऊन गेले याच्याबद्दल आनंद आहे, पण शिर्डीपासून माझी अंतरवाली फारच जवळ होती, तिथपर्यंत गेले असते तर आमची छाती अभिमानाने फुगली असती. एक वाक्य बोलू. जगामध्ये आज त्यांचं नाव आहे, पण फक्त जगामध्ये नाव आहेच आहे, पण फक्त शिर्डीवरून अंतरवाली जर गाठली असती ना तर या महाराष्ट्राच्या सगळ्या मराठ्यांच्या मनात त्यांचं नाव झालं असतं. अंतरवाली गावामध्ये आपलाच असणारा एक थोरला बंधू खऱ्या अर्थानं उपोषणाला बसला. नाव साधं सुद्धा नाही, पहिल्यांदाच भूमिका जर मांडायची झाली तर कोण आहे तो? जालना जिल्ह्यात आहे सराटी अंतरवाली. ऐकताय तुम्ही? कोण आहे तो? ऐकायचं तुम्हाला? जालना जिल्ह्यामध्ये सराटी अंतरवाली. 14 तारखेला तिथं मराठ्यांची फौज आली. फौजेला पाहून सरकारची मान गेली खाली. त्याचं नाव मनोज जरांगे पाटील, तो आमचा वाली. हे सर्वसामान्याचं काम नाही महाराज. त्या अशी लेकरं कुणाच्या वगैरेच्या पोटी जन्माला येत नाहीत. त्या आई बापाच्या भूमिकेमध्ये त्या आई बापाचं कृपेचं कृपादान शुद्ध असावं लागतं. हे कुणाचं काम आहे का? लेकराच्या समोरच्या वागण्यातनं सुख मिळालं की बापाच्या चेहऱ्यावरती आनंद मिळतो, त्याला बापाचा धर्म म्हणतात. लेकीच्या चेहऱ्यावरचं सुख पाहिलं की आईच्या गालावर आनंद मिळतो, त्या असणाऱ्या लेकीचं धर्म लेकीचं सुख म्हणतात. तसं ज्याचे आई बाप शुद्ध आहेत ना, त्या आई बापाच्या चेहऱ्यामुळे समाजाच्या असणाऱ्या चेहऱ्यावरती सुख मिळतं. सुख हे मी बोलत नाही, प्रमाणाशिवाय बोलणारा वक्ता नाही. पहिल्यांदाच वरवणकरांनी बोलावलंय ती बी फडाव, आणि असताना फडाव मग मी कीर्तन करणार गाडाव. ज्याची शुद्ध दोन्ही माय बापे, माय बापे, ज्याची शुद्ध दोन्ही माय. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, अनाथांची माय, महाकैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबा यांचे खरे अर्थ नसणारे पटशिष्य, ज्यांच्या गावाला देहू असं संबोधलं जातं, ज्यांच्या साहित्याला पंचम वेद असं मानलं जातं. नवे नवे जगात ते सगळ्याला घाबरतात, त्या असणाऱ्या माझ्या यमदिवाला सुद्धा ज्यांनी खऱ्या अर्थानं कापायला लावलं, अशा माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांच्या असणाऱ्या अधिष्ठान संकल्पनेतून वारकरी संप्रदायाची असणारी दिशा आणि भूमिका फार वेगळ्या पद्धतीने मांडली गेली. ऐका, संप्रदायाची भूमिका मांडत असताना संप्रदाय का उंचीवर आहे आणि मांडणारे त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर आहे. महाराजांच्या अभंगामध्ये एका वेगळ्या स्वस्वरूप अवस्थेचं दर्शन करून देत आहेत. अभंगाची व्याख्या जर एकाच वाक्यात जर करायची झाली तर व्याख्या करून जाईल. वारकरी जीवनामध्ये माणसाला काही प्रमाणामध्ये त्याच्या असणाऱ्या विचाराच्या प्रणालीमधून काही ठिकाणी काही वेगवेगळ्या पद्धतीनं स्थिरावावं लागतं, आणि स्थिरत्वगादीचा अधिकार संपन्न करत असताना त्या स्थिरतेच्या अवस्थेला खऱ्या अर्थानं कोणतं तरी नाव प्रतिपादन होतं. पहिलं नाव प्रतिपादन होतं त्याला सज्जन असं म्हणतात, आणि दुसरं नाव प्रतिपादन होतं की जे सज्जन होऊ शकलं नाही त्याला दुर्जन असं म्हणतात. जगाच्या पाठीवर त्याला सज्जन होता नाही आला तर तो दुर्जन होईल. आजच्या अभंगाची स्वरूप निर्मिती जर मांडायची झाली तर आजचा अभंग म्हणजे, ऐका, ऐकणाऱ्यानं कानाचे सर्वेंद्रिय करून इतकं एकटक्तेनं ऐकलं पाहिजे की, माझं अर्धवाक्य संपलेलं आहे, पुन्हा लक्ष देऊन ऐका. अण्णा असं म्हणतात, ऐकणाऱ्यानं कानाचे सर्वेंद्रिय इतके एकटक करून ऐकलं पाहिजे की देणाऱ्यानं, म्हणजे त्या कीर्तनकारानं, प्रवचनकारानं, गायनाचार्यानं, मृदुंगाचार्यानं त्याच्या अंतःकरणात जरी नसलं ना तरी सुद्धा चांगलं काहीतरी दान दिलं पाहिजे असं आपण ऐकलं पाहिजे. सज्जनाच्या निर्मितीचं बीजसूत्र सांगतायत महाराजांच्या अभंगामध्ये. सज्जन काय करतो आपल्या आयुष्यामध्ये? सज्जनाच्या निर्मितीचं बीजसूत्राची असणारी व्याख्याच मांडतायत. सज्जन काय करतो त्याच्या आयुष्यामध्ये? त्याच्या आयुष्यातलं पहिलं काम करतो, काय करतो? धर्माचे पालन
करणे पाखंड. सज्जन काय करत असेल, पहिल्यांदा काय करत असेल तर पहिल्यांदा धर्माचं पालन करतो. सज्जनाच्या निर्मितीचं बीजसूत्र सांगतायत महाराज. सज्जन काय करतो त्याच्या आयुष्यामध्ये, सज्जन काय करतो तर सज्जन पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात आल्यानंतर काय करतो, पहिलं काम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंड करतो, पण कशाचं, पाखंडाच्या असणाऱ्या खंड स्वरूपाचं खंडन करतो. कोणाला म्हणावं पाखंड, पापाच्या राशीच्या भरल्यातला सगळ्यात मोठा घडा म्हणजे पाखंड आहे. पाखंडाचा असणारा घडा फोडण्याचं काम करायचं म्हणजे खंडन करायचं. करणे पाखंड खंडन. बरं एवढंच करतो का, नाही नाही नाही, अजून काहीच काम करतो ना. काय काम करतो, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे, बीज वाढवावे. नुसतं काम करत नाही, हेच करतो. कोणतं करतो, बीज वाढवावे नाम. बरं एवढ्यानं भरून राहत नाही. ऐकेल म्हणून सहजतेनं ऐकणारा माणूस जर ऐकत नसेल तर कुठंतरी त्याला अंकुशाचा मारा करावा लागतो. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे, ह्याचे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. बरोबर महाराज, एवढं करतो हो. धर्माचं पालन करतो हो, अखंडाचं खंडन करतो हो, अधर्मीचा नाश करतो हो, आणि हेच काम करतो. हेच काम करून करत असताना बीजाचं रोपण करतो. रोपण करत असताना तीक्ष्णाची उत्तरं देऊन हातात बाण घेऊन फिरतो. सगळं मान्य आहे, पण महाराज इतकं सगळं असताना त्याला भीती वाटत नाही का, त्याला घाबरण्याची गरज वाटत नाही का. तुकाराम महाराज म्हणतात एवढं जर घेऊन चालणारा जो कोणी असेल तो कुणाला घाबरेल, कुणाला घाबरेल. नाही भीड भाड, नाही भीड भाड, तुका म्हणे साना थोर, हेचा मा करणे काम बीज वाढवावे ना. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अभंगाचा 10वा भावार्थ तुमच्या समोर मांडला. कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा. पुण्यश्लोकाच्या असणाऱ्या, पुण्य जिल्ह्याच्या असणाऱ्या, भीमा तटावरती वाहत असणाऱ्या पवित्र भीमा नदीच्या काठावरती असणाऱ्या वसलेला आपला हा दौंड तालुका. आणि दौंड तालुक्यातील असणारे एक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, अराजकीय अशा सगळ्याच प्रवृत्त अंतःकरणानं वाहत असणारं गाव म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं असणारं वरवंड. ज्यांच्या विचारात नाही कधी खंड, त्यांचं नाव वरवंड. अशा या वरवंडच्या असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या धर्म मंडपामध्ये मराठा आरक्षणाचं जागरण आम्ही घालायचं ठरवलंय. आणि मराठा आरक्षणाचं जागरण घालण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालोच आहोत. वारकरी म्हणून कीर्तनकार उपस्थित आहेत, गायनाचार्य म्हणून गायक उपस्थित आहेत, मृदुंगाचार्य म्हणून मृदुंगाचार्य उपस्थित आहेत, टाळकरी म्हणून आमचे सगळे असणारे वैष्णव बांधव इथं उपस्थित आहेत, आणि ऐकायला म्हणून मातृपितृ असणारा, श्रोतांचा असणारा जनसमुदाय इथं उपस्थित आहे. म्हणून आता विनंती करूया. कोणाला करायची विनंती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना विनंती करूया की महाराज, मराठा आरक्षणाचं असणाऱ्या धर्म मंडपातलं कीर्तन आम्ही मांडलेलं आहे. आपण याला आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान व्हावं. दरबारात तुमच्या आलेलो आहोत. आणि आता दरबारात आलेला कोणी जातीचा नाही, कोणी पातीचा नाही, कोणी वंशाचा नाही, तर आलेला सगळा असणाऱ्या या महाराष्ट्राच्या मातीतला असणारा खऱ्या अर्थानं मावळा आहे. अनेक टाळ्या पडणार आहेत कीर्तनात, पण अशा नारायणगाव सारख्या वाजू नका गड्या. कारण मंडपात असणारा सगळ्यात मोठं स्थान म्हणजे आदरणीय महाराज आहेत. मग दिलेतच त्यांनी हात ना, परंतु त्या असणाऱ्या हाताने टाळी सुद्धा तशीच वाजली पाहिजे.
धर्माचं पालन करायचं आणि पालन करण्याकरता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीचा असणारा मावळा आणि मावळ्याबरोबरचे असणारे छत्रपतींचे सैनिक पालन करायचं धर्माचं, पण धर्माचं पालन केलं कोणी कोणी ऐका. धर्माचं पालन केलं पहिल्यांदा एका असणाऱ्या जीवानं, धर्माचं पालन केलं खऱ्या अर्थानं दुसऱ्या असणाऱ्या संतांना, आणि धर्माचं पालन केलं तिसऱ्या असणाऱ्या खुद्द माझ्या देवानं. अन्यथा धर्माचं पालन कोणाला करता आलं नाही. विठ्ठला धर्माचं पालन केलं जीवानं, जीवाला धर्माचं पालन करावं लागतं. थोडं बोलू, जीवाला पालन करावंच लागतं. जीवाला पालन जर केलं नाही तर जीवाचं जीवत्व नाही. लेकरानं बापाच्या पोटी जन्म घ्यावा, आईच्या पोटी जन्म घ्यावा आणि आई बापाचं असणारी सेवा करावी हे लेकराचं कर्तव्य आहे. आणि जोपर्यंत आई बापाचं पालन लेकरू करत नाही तोपर्यंत त्याचं पालन होत नाही. हे माझे वाक्य नाही, संतांचे वाक्य आहे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदी, किंवा नमो त्या वचन कृपा सिंधू. महाराज, आम्ही आमच्या आई वडिलांचं पालन केलं पाहिजे, हे लेकराचं कर्तव्य. आणि लेकराने कर्तव्य पार पडले की खऱ्या अर्थानं त्याच लेकराच्या हिताचं असणारं जोपासन महाराष्ट्राच्या मातीतले असणारे आई वडील करतात. लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन करायला अन्यथा कळणार नाही बरं का. लेकराचं पालन करणं हे असणाऱ्या भूमिकेमध्ये पालकांचं कर्तव्य आहे, मान्य आहे. पण पालकांचं कर्तव्य किती जरी मोठं असलं तरी त्याच लेकराला सांभाळण्याचा असणाऱ्या भूमिकेतले पालक जोपर्यंत ते लेकरू सांभाळत नाही तोपर्यंत त्याच्या असणाऱ्या आई वडिलांना सुद्धा महाराज धन्यता मिळत नाही. महाराज बोलताय, आपुलिया हिता धन्य माता पिता. का आई वडिलांना धन्यता द्यायची, पण धन्यता द्यायची ती साधी सुधी द्यायची नाही, धन्यता द्यायची ती सर्वसामान्य द्यायची नाही. का एक असणाऱ्या मुलाला जर लेकराच्या असणाऱ्या अंतर्गत गादीतनं जर असं वाटत असेल की मी समाजाचा आहे, मी बांधवांचा आहे, मी पक्षाचा नाही, मी कोण्या विचारधारेचा नाही, मी असेल तर खऱ्या अर्थानं खऱ्या भूमिकेतनं माझ्या असणाऱ्या समाजाचा आहे, तर त्या समाजातल्या भूमिकेत असणाऱ्या त्या असणाऱ्या लेकराविषयी आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा महाराज कृपेचा कृपा घालवतात. बारकाईने कधीतरी चिंतन करून ऐकलं पाहिजे. जालना जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं अंतरवाली गाव आहे. अंतरवाली गावामध्ये आपलाच असणारा एक थोरला बंधू खऱ्या अर्थानं उपोषणाला बसला. नाव साधं सुद्धा नाही. पहिल्यांदाच भूमिका जर मांडायची झाली तर कोण आहे तो? जालना जिल्ह्यात आहे सराटी अंतरवाली. ऐकताय तुम्ही? कोण आहे तो? ऐकायचं तुम्हाला? जालना जिल्ह्यामध्ये सराटी अंतरवाली. 14 तारखेला तिथं मराठ्यांची फौज आली. फौजेला पाहून सरकारची मान गेली खाली. याचं नाव मनोज जरांगे पाटील, तो आमचा वाली. हे सर्वसामान्याचं काम नाही महाराज. त्या अशी लेकरं कुणाच्या वगैरेच्या पोटी जन्माला येत नाहीत. त्या आई बापाच्या भूमिकेमध्ये त्या आई बापाचं कृपेचं कृपादान शुद्ध असावं लागतं. हे कुणाचं काम आहे का? लेकराच्या समोरच्या वागण्यातनं सुख मिळालं की बापाच्या चेहऱ्यावरती आनंद मिळतो, त्याला बापाचा धर्म म्हणतात. लेकीच्या चेहऱ्यावरचं सुख पाहिलं की आईच्या गालावर आनंद मिळतो, त्या असणाऱ्या लेकीचं धर्म, लेकीचं सुख म्हणतात. तसं ज्याचे आई बाप शुद्ध आहेत ना, त्या आई बापाच्या चेहऱ्यामुळे समाजाच्या असणाऱ्या चेहऱ्यावरती सुख मिळतं. सुख हे मी बोलत नाही, प्रमाणाशिवाय बोलणारा वक्ता नाही. पहिल्यांदाच वरवणकरांनी बोलावलंय ती बी फडाव, आणि असताना फडाव मग मी कीर्तन करणार गाडाव. ज्याची शुद्ध दोन्ही माय बापे, माय बापे, ज्याचे शुद्ध दोन्ही माय बापे, माय बापे, ज्याचे शुद्ध दोन्ही माय बापे. ज्याचे आई वडील शुद्ध आहेत त्याचं नाव खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील. हे सर्वसामान्य. आपल्याला असं वाटतंय हे काल परवा आंदोलन चालू झालं, अजिबात नाही. असं म्हणायचं काहीच कारण नाही. काल परवा उगवलेला एखादा सूर्य जर असेल तर त्याला फारशी किंमत मिळते असं म्हणायचं काही कारण जात नाही. हे मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ गेल्या कित्येक वर्षापासून झळकतंय, झळकतंय, झळकतंय. किती झळकतंय? इतकं झळकतंय महाराज की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या असणाऱ्या महात्म्यानं स्वतःच्या घरापुरतं आरक्षण मागितलं नाहीये. किती मोठा विचार आहे. मला मुळात गंमत अशी आहे,
काय कृपेचं कृपा असेल काय असेल, मुळात देवाच्या मनात जर नसतं तर देवाच्या अंतःकरणातल्या भूमिकेला धर्माचं पालन करण्यासाठी देव कुणालाही निवडत नाही. आतापर्यंत काय मनोज नावाची कमी लोक आहेत? आतापर्यंत जरांगे नावाची काही कमी लोक आहेत? आतापर्यंत पाटील काही कमी आहेत का? नको तिथं पाटील नेला आपण. चहा सुद्धा नाही सोडला. पाटलाचा काय झाला? वाडा कोणाचा झाला? वाडा पाटलाचा. चहा अमृत तुल्य कुणाचं झालं? अण्णा कुणाचं झालं? पण मराठा आरक्षणासाठी पहिला पाटील झाला, त्याचं नाव मनोज जरांगे पाटील. हे कुणाचं काम नाही. आणि हे कुणाचं काम नाही त्याचं कारण असं आहे, हे अवतारी पुरुष जन्माला येतात जीवासारखी पण वागतात मात्र संतासारखी. कारण त्यांच्या असणाऱ्या भूमिकेमध्ये त्यांना या असणाऱ्या जगाचा उद्धारच करायचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कंसाला मारलं. पण कंसाला मारलं म्हणजे काय सगळी असणारी मथुरा स्वतःच्या नावावर करून घ्यायची होती म्हणून मारलं नाही. संसारात असणाऱ्या कंस नावाच्या मामाचा अधर्म वाढला होता आणि अधर्म वाढला म्हणून आता फक्त धर्म टिकवायचा म्हणून मामाला मारलं आणि मामाला मारून त्याच्याच बापाला खऱ्या अर्थानं उग्रसेनाला त्याच गादीवरती बसवलं. आम्हाला काहीच नको, फक्त आहे तेवढं जपा. विठ्ठला बायको पळून नेली होती आमची आणि लंकेत नेऊन ठेवली होती. का नेली होती, कशासाठी नेली होती, त्याच्यासाठी सप्ताहातलं कीर्तन. नेली होती हे तितकंच खरं. आणि बायकोला आणण्यासाठी आमचा प्रभू रामचंद्र परमात्म्याचा अवतार खऱ्या अर्थानं श्रीलंकेमध्ये दाखल झाला. 7 दिवसांचं युद्ध झालं आणि 7 दिवसाच्या युद्धानंतर खऱ्या अर्थानं त्या असणाऱ्या रावण प्रवृत्तीच्या अधर्म्याला मारण्यात आलं. याचा अर्थ असा करायचं काहीच कारण नाही की असणाऱ्या त्या लंकेतल्या सगळ्या प्रॉपर्टी सगळ्याच्या सगळ्या घेऊन आम्ही आमच्या अयोध्येमध्ये आणल्या. काय आणलं लंकेत ना? आणलं तर काहीच नाही. पण काय केलं माहितीये? झाडी गेली लंका, जाळी गेली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. आणलं तर काही नाही पण जाळून टाकली. का? अधर्मी होती, धर्माचा नाश करणारी होती आणि धर्माला जपायचं म्हणून खऱ्या अर्थानं जाळून टाकली. पण जाळून टाकणारे हे सर्वसामान्य नव्हते. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. दुर्जनासी येणे करोनी संहार पूर्णावतार रामकृष्ण. हो, साध्या सुधाची उदाहरणं सांगत नाही. कोणी केला संहार? पूर्णावतार रामाने केला. हो, कृष्णाने केला. पुढे चला. रामाने केलेला संहार पहिला. पण रामाने केलेला संहार फक्त रावणाला मारून थांबलेला नाही. मग काय केलं? जाळली लंका, संपवला धर्म आणि वाढवला तो धर्म. कसा वाढवला? जे शिल्लक राहिलं होतं त्याच्यावरती आपला शत्रुघ्न बसवलेला नाहीये, आपला भरत बसवलेला नाहीये. कळतंय तुम्हाला? आपला लक्ष्मण बसवलेला नाहीये. जिंकली होती ना लंका? बसवला असता लक्ष्मण चाललं असतं की? बसवला असता भरत तरी चाललं असतं की? बसवला असता शत्रुघ्न तरी चाललं असतं की? पण कुणालाच बसवलं नाही. मग कुणाला बसवलं? त्याच्याच भावाला बसवलं, बिभीषणाला. जर आम्हाला घ्यायचं होतं तर आम्ही एवढा खटाटोप केलाच नसता. पण आम्हाला नकोच होतं. आम्हाला तुमचं देऊच नका, फक्त आमची आम्हाला आहे तसं राहू द्या. लेकरांना पालन करावं, आई वडिलांना सांभाळावं. रामानं रावणाला मारावं, खऱ्या अर्थानं लंका बिभीषणाला द्यावी. कृष्ण भगवान परमात्म्यानं कंसाला मारावं, उग्रसेनाला राज्य करायला सांगावं. आणि असंच वाढत 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 या जीवाच्या असणाऱ्या संतत्व गादीला पापांचं खऱ्या अर्थानं खंडन झालं. इतकं मोठं पाप झालं, इतकं मोठं पाप झालं, इतकं मोठं पाप झालं की ते वाढत गेलं आणि वाढलेल्या पापाचं खंडन करायचं आणि खऱ्या अर्थानं
केलेल्या खंडनाचं पालन करायचं अभंगाचं पहिलं. हो धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हो, लेकरांना पालन करावं आई वडिलांचं, ते लेकराचं अर्धे कर्तव्य आहे. देवानं पालन करावं खऱ्या अर्थानं माझ्या असणाऱ्या भक्तांचं. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहार, त्याचा नियमच वेगळा आहे. त्याच्याकडे सुट्टी. मी नेहमी सांगत असतो, लीन व्हायचं असले तर देवापेक्षा पहिल्यांदा आई वडिलांच्या चरणी लीन व्हा आणि दुसऱ्यांदा साधू संतांच्या चरणी लीन व्हा. देवाचा नियम वेगळा आहे, साधू संतांचा नियम वेगळा आहे. साधू संत जेवढे प्रेमाने सांगतात तेवढा देव प्रेमानं सांगत. साधू संत किती प्रेमाने सांगतात माहिती तुम्हाला? टाळी टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, करी टाळी बोला मुखी. कशासाठी सांगतात? जगाच्या बाजारामध्ये संतांच्या चरणाचं लीनत्व इतकं लीन आहे, इतकं लीन आहे. किती लीन आहे? जगाच्या बाजारामध्ये संत कृपेचा आविष्कार झाला आणि खऱ्या अर्थानं देहू निवासी असणारे माझे तुकोबबार आहे. वैष्णवांची मांदियाळी असणारे माझे ज्ञानोबार आहे. किती असणाऱ्या नम्रपदाच्या भूमिकेला जातात. त्या भूमिकेतनं जर बारकाईने जर पाहायचं झालं तर त्याही काळामध्ये याही संत मांदियाळींना खऱ्या अर्थानं फार मोठं सुख मिळालं असं म्हणायचं काही कारण राहत नाही. संतांच्या अविरत कृपेचं एक वाक्य जर तुम्हाला जर बोलायचं झालं तर संत चरणाचं एक वाक्य मी तुम्हाला सांगून जाईल तर त्या वाक्यामधून तुम्हाला आनंद होईल. पण आनंद होईल ते अर्ध्याच वाक्याचा. संपूर्ण वाक्य जर बोललो तर त्याच वाक्याचं दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. अर्ध वाक्य बोललं तर निश्चित आनंद होईल, अभिमानाने छाती गच्च भरेल. पण तेच वाक्य मी जर पूर्ण केलं तर त्याच वाक्यातनं दुःख बाहेर पडेल. बोलू वाक्य? चला बोलतोच, ऐका. बोलू म्हणता? अण्णांचं वाक्य आहे. अण्णा असं म्हणतात, जगात जितके संत झाले नाहीत ते फक्त केवळ आणि केवळ एकट्या महाराष्ट्रात झाले. नवे नवे त्या महाराष्ट्रापेक्षा ते सगळेच्या सगळे माझ्या पुणे जिल्ह्यात झाले. हा माझा अभिमान आहे. फार गोड वाक्य, फार सुंदर वाक्य. ऐका, पुन्हा एकदा ऐका. अण्णा असं म्हणतात, जगात जितके संत झाले नाहीत ते केवळ महाराष्ट्रात झाले. नवे नवे ते महाराष्ट्रात नाही तर फक्त पुणे जिल्ह्यात झाले. हा पुणे जिल्ह्याचा अभिमान आहे. पण त्यातलं पुढचं वाक्य बोललो तर तुमच्या अंतःकरणात दुःख होईल. इतकेच्या इतके सारेच्या सारे संत पुणे जिल्ह्यात झाले. सगळेच्या सगळे संत जिवंत असताना महाराष्ट्राच्या मातीला कळाले नाही. हे त्याच्या मागचं दुःख आहे. नाही कळाले. आणि जर कळाले असते तर ज्या ज्ञानोबरायच्या असणाऱ्या आषाढी वारीला ज्या ज्ञानोबरायच्या असणाऱ्या 1.5 टन सोन्याच्या चांदीच्या पालखीमधून ज्ञानोबरायची असणारी खऱ्या अर्थानं पालखी निघते. त्या पालखीकडे पाहत असताना माझ्या डोळ्यामध्ये एक असणारा खऱ्या अर्थानं आनंदाचा अश्रू येतो की आज ज्ञानोबरायकडे खऱ्या अर्थानं सोन्याचा नाही तर खऱ्या अर्थानं भव्य दिव्यतेचा असणारा पालखीचा रथ आहे. 1.25 किलो चांदीचा मुकुट आहे. पालखीला बैलजोड कुणाची लावायची याच्यासाठी निलाव आहे. आणि त्या असणाऱ्या बैलांची आळंदीमधून महाराज मिरवणूक आहे. काय भाग्य आहे. नंबर लागले, आमची बैलजोड लावा, आमची बैलजोड लावा. पाहिजे तेवढा खर्च करायला तयार आहेत माणसं, पण आमची बैलजोड लावा. पण एक बोलू, ज्या ज्ञानोबरांना घेतून तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी लाखांचा जनसमुदाय खऱ्या अर्थानं या असणाऱ्या आळंदीपासून पंढरीचा प्रवास करतो. तो साराचा सारा असणारा वारकरी कोणाच्याही निमंत्रणाशिवाय बोलवलेला नाही, परंतु निमंत्रणाविना आलेला एकही उपाशी नाही.
पण एक वाक्य बोलू, निमंत्रणाविना आलेला एकही उपाशी नाही, पण ज्यांच्या असणाऱ्या कृपेनं ज्यांच्या सानिध्यात येण्याची कृपा केली ते मात्र जिवंत असताना त्यांना मात्र त्यांच्या भिक्षेमध्ये झोळीमध्ये मातीच स्वीकारावी लागली. हे त्याच्या मागचं दुःख आहे महाराज. आज लाखो कीर्तनकार प्रवचनकार महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या पोटांचं खळगा भरत भरत ज्ञानोबा तुकोबाचा गाथा सांगतायत. एका अभंगावरती हजारो कीर्तन होतील एवढं अभंगांमध्ये खऱ्या अर्थानं ज्ञान ठासून भरलेलं आहे. पण आम्ही लाखो कीर्तनकार या ज्ञानोबा तुकोबाच्या जीवावरती आमचं पोट भरत जरी असलो ना तरी याच गाथेला याच इंद्रायणीच्या डोहामध्ये याच असणाऱ्या तुकोबारायानं खऱ्या अर्थानं आपल्या डोळ्याने देखत हा गाथा बुडवून घेताना पाहावं लागलं. हे त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. फार मोठं दुःख आहे. जिवंत असताना हे महात्म्य आपल्याला कळाले नाही. जागतिक कीर्ताचं श्रीमंत देवस्थान म्हणून खऱ्या अर्थानं शिर्डीच्या साईबाबांचा उल्लेख केला जातो. श्रीमंत देवस्थान निनामी रक्कम येते महाराष्ट्रात. हे घ्या नाव मात्र सांगू नका. बरं फक्त पैसा देतो असं म्हणायचं काही कारण नाही. काल परवा तर भारताचे मुख्य ते सुद्धा येऊन गेले ना. येऊन गेले याच्याबद्दल आनंद आहे. मी नाव घेणार नाही, काही कारण नाही नाव घ्यायचं. भारताचे मुख्य येऊन गेले याच्याबद्दल आनंद आहे. पण शिर्डीपासून माझी अंतरवाली फारच जवळ होती. तिथपर्यंत गेले असते तर आमची छाती अभिमानाने फुगली असती. जगामध्ये आज त्यांचं नाव आहे. पण फक्त जगामध्ये नाव आहेच आहे, पण फक्त शिर्डीवरून अंतरवाली जर गाठली असती ना तर या महाराष्ट्राच्या सगळ्या मराठ्यांच्या मनात त्यांचं नाव झालं असतं. कृपेची कृपा आहे महाराज. अवस्थेचं दर्शन आहे. पण महाराज हे संत आपल्याला जिवंत असताना कळाले नाहीत. त्या संतांचं कृपादान झालं नाही. संत आपल्याला जिवंत असताना कळू शकले नाहीत. पण जरी कळाले नाहीत संत तरी आयुष्यात असावेत त्यांचे ग्रंथ. कळाले त्यांचे ग्रंथ तर मिळेल आयुष्यात त्यांच्या रूपानं भगवंत. मिळाले त्यांचे ग्रंथ पदरात पडेल भगवंत. आणि जर मिळाला भगवंत तर आयुष्यात फुरेल वसंत. म्हणून आयुष्यामध्ये पहिल्यांदा संत असावेत. संतांच्या बरोबरीनं ग्रंथ असावेत. ग्रंथांमागं भगवंत असावा आणि भगवंताच्या मागोवेनं आयुष्यामध्ये आपला वसंत फुलावा एवढीच प्रार्थना आहे. का वसंत फुलेल सांगून जाईल. संतांनी वसंत फुलवावा ही त्यांची कृपा आहे. कुणाचंही काम नाही. आयरागैराचं काम नाही. पहा एक माणूस उभा राहिला तर त्याच्या मागे त्याचाच उभा राहतो. एक माणूस मेला तर टक्कल सुद्धा एकच करतो. कुणी कुणाच्या बापाच्या मागे मिशी काढायला तयार होत नाही. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, आपण किती आपले तुमचे माझे आपले काही करा, पण जगाच्या बाजारामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये फक्त आपल्याच बापाचा फोटो आहे. आपला बाप सोडून आपण आपल्या घरामध्ये दुसऱ्याच्या बापाचा फोटो लावलेला नाही. पण एक वाक्य बोलू का, संतांची कृपा झाली. भाग्य असावं माझ्या छत्रपतींचं. भाग्यच म्हणेन मी. हिंदवी स्वराज्य बाबा या दुसऱ्यांची इच्छा असं मानणारे माझे छत्रपती त्या काळात जन्माला आले. त्या काळात माझे तुकोबाराय सुद्धा होते. आणि गुरुच्या गादीने छत्रपती घराघरात गेले. मला वाटतं बापाचा फोटो लावणारी अवलाद आज महाराष्ट्रात नाही, पण छत्रपतींचा फोटो लावल्याशिवाय समाजात लोक राहत. घराघरामध्ये फोटो आहे. कोण्या जातीचा, कोण्या पंथाचा, कोण्या घराचा, कोण्या मार्गातला काही माहित नाही, पण घराघरामध्ये महाराजात छत्रपतींचा फोटो आहे. घराघरात छत्रपतींचे पुतळे. घराघरामध्ये छत्रपतींचा विचार आहे. आणि हा विचार सांभाळायचं कार्य कर्तृत्व कुणामुळे येत असेल तर ते फक्त संतांमुळे येतं. संत कृपा करतात. किती कृपा करतात माहितीये का? इतकी कृपा करतात, इतकी कृपा करतात की संत मारत नाहीत. मग काय करतात? जे खळांची भक्त सांड व्यंकट मरो नाही म्हणत संत. आणि मग संत जर एवढे नम्र होत असतील तर माझा मराठा समाज सुद्धा नम्र झाला पाहिजे अशी माझी कीर्तनातनं मागणी आहे. संत नम्र होत आहेत ना? हो का? संतांना सुद्धा रामेश्वर भट्ट भेटले होते जे त्यांचे विरोधकच होते. संतांना सुद्धा अनाजी पंत भेटले होते ते सुद्धा त्यांचे विरोधक होते. मग आपण सुद्धा संतांच्याच असणाऱ्या कृपेचा वर्षाव करणारे भाविक आहोत. आपल्याला सुद्धा अनाजी पंत भेटल्याशिवाय राहणार
राहणार नाही. किती जरी अनादिपंत आले, किती जरी रामेश्वर भट्ट आले, तरी सुद्धा माझी संतांच्या असणाऱ्या मार्गदर्शनानं त्यांना हात जोडून नाही, कोपरा बसून दंडवत घालून विनंती आहे. अनाजीपंत आहात मान्य आहे, रामेश्वर भट्ट आहात मान्य आहे, पण ही असणारी संधी दौडू नका. आताच व्हा आणि शुद्ध होऊन खऱ्या अर्थानं जशी रामेश्वर भट्टांनी तुकोबारांची आरती लिहिली तशी तुम्ही आत्ताचे अनाजीवंत बनू नका, रामेश्वर भट्ट बनू नका. आणि काय करा, या असणाऱ्या मराठी समाजाला सलग न फुटणार न सुटणार आयुष्यभर टिकणारं आरक्षण द्या. तुमची महाराष्ट्र पूजा केल्याशिवाय राहणार. तुमच्या कृपेचं कृपादान आहे.